नमस्कार. 29 जूनला नुकतीच कंबाईन ग्रुप बी मेन्स पार पडली. त्या मेन्समध्ये तब्बल 19 प्रश्न हे टोटल व्होकॅब्युलरी विचारले आणि त्या 19पैकी तब्बल 17 प्रश्न हे आपल्या PDF मधून जशास तसे आलेले आहेत. आणि विशेषमध्ये या 17पैकी 7 प्रश्न हे आयोगाने फक्त वन वर्डवर विचारले होते. किती? वन वर्ड. आणि ते 7ला 7 प्रश्न आपल्या PDF मधून आलेले आहेत. किती? 7ला 7ही प्रश्न आपल्या PDF मधून आलेले आहेत वन वर्डच्या आणि विथ ट्रिक्सनुसार संपूर्ण ते आलेले आहेत. त्याचा मी इथं तुम्हाला डेमो दाखवतो. तर पहा, हा प्रश्न आला होता. काय आला होता? ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बिडेक्स्ट्रसचा अर्थ काय होतो? वन हू यूज बोथ हँड्स इन वन टाईम. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही हाताचा यूज करणार. म्हणजे तुम्ही जर 3 इडियट्स मूवी पाहिला असेल तर त्यामध्ये जो प्रोफेसर आहे तो एकाच वेळेस दोन्ही हाताने लिहितो. त्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. तर याची ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, त्याची ट्रिक्स आपल्या PDF मधली ही ट्रिक्स पहा. ट्रिक्स काय केलेली आहे? ट्रिक्स अशी आहे की कुली मूवीमध्ये अमिताभ बच्चन दोन्ही हातांनी डेस्क उचलून टेरेसवर नेतो. कुली मूवीमध्ये अमिताभ बच्चन दोन्ही हातांनी डेस्क उचलतो. ॲम्बी म्हणजे अमिताभ बच्चन. हे बघा, ॲमी आणि ॲम्बी आणि ॲमी दोन्ही समान आहे. आणि ॲम्बीच्या समोर इथं तुम्हाला डेक्स नाव दिसतं. हे बघा, DEX डेक्स म्हणजे हा डेक्स उचलतो. लाकडी डेक्स उचलून तो वर नेतो. दोन्ही हातानं उचलतो, असं लक्षात ठेवा. आणि यावर आलेले अगोदरचे PYQ पहा. इथं मी अगोदरचे PYQ ॲड केले. राज्यसेवा 2019 आणि STI 1997ला या अगोदर प्रश्न आला होता. बघा, आपल्या PDFची रचना कशी आहे? इतरांपेक्षा आपली वेगळी खासियत अशी आहे की आपण समजा हा शब्द आपण कुठून घेतलेला आहे? पालनसुरी. आपण 2 स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत हे नोट्स काढण्यासाठी. एक तर पालनसुरी आणि दुसरं SV100 दोन्ही पण ॲड केलेले आहेत. तसेच MPSCचे PYQ जागोजाग तिथंच ॲड केलेले आहेत. समजा हा ॲम्बिडेक्स्ट्रस SP बक्षीमध्ये 6 नंबरला होता, तो लिहिला. बघा, आपल्या PDFची खासियत अशी आहे की ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे पण पाहिलेलं आहे. तसेच त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, म्हणजे प्रत्येक शब्दाच्या आपण 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक तर त्याचा इंग्लिश मिनिंग, 2 त्याचा मराठी मिनिंग, 3 त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं आणि 4 त्यावर आलेले PYQ. 4 खासियत आपल्या PDFमध्ये, 4 खासियत. ओके. तर हे असं ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलं. त्यानंतर त्यावर आलेल्या PYQ तिथंच ॲड केलं आपण. राज्यसेवा 19चा आणि STI 97चा दोन्ही प्रश्न जागचोजाग आपण काय केलेले ॲड केलेले आहेत. ओके. तर आता हा झाला एक. आणि इतर सहा आपण टेलिग्रामवर टाकलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. MPSC ऑर ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. बाकीचे 6 प्रश्न मी तिथे टाकलेले आहेत. तसेच इतरही टाकलेले आहेत, पण वन वर्डचे संपूर्ण बाकीचे 7ला 7 प्रश्न मी तिथे टाकलेले आहेत. हा एक तुम्हाला दाखवला. बाकीचे 6 तुम्ही आपले MPSC ऑर ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते तिथं जाऊन तुम्ही प्रूफसह पाहू शकता. आणि ही संपूर्ण पेड PDF जर तुम्हाला हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. 84 21 90 83 84. अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे, कारण जी काय मेहनत घ्यायची ती मी मेहनत घेतलेली. अशी रचना तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही. एकतर ट्रिक्सनुसार पाहिलेलं आहे, तसेच त्यावरच आलेले PYQ जागचोजाग तिथंच ॲड केलेले आहेत, हे पण आपण इथं पाहिलेले आहेत. आता या अगोदरच्या परीक्षेला पण प्रश्न आले होते, ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि त्याची ट्रिक्स पण दाखवतो आणि त्याच्या अगोदर कधी आले ते पण दाखवतो. आता हे बघा, इथे काय आला होता? थेइस्ट आला होता. थेइस्टचा अर्थ काय होतो? थेइस्ट म्हणजे वन हू बिलीव्ह इन गॉड. बघा, या अगोदर थेइस्ट कधी आला होता? STI 14ला आला होता. STI PSI 14ला आला होता आणि त्यानंतरही आलेले आहेत. पण आपण इथं 2 ॲड केलेले आहेत, कारण सगळेच जर ॲड करत बसलं तर काय होईल? PDFची लेंथ खूप मोठी होईल. त्यामुळे मी 2-2 3-3 घेतलेले आहेत. 2-2 3-3 घेतलेले आहेत. तर पहा, आता थेइस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जो देवावर विश्वास ठेवतो. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलेलं आहे. बघा, आता याची ट्रिक्स काय केली? तर ट्रिक्स अशी आहे की थेऊर गणपतीवर ST समाजातील लोक खूप विश्वास ठेवतात.
किंवा नुसतं थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक असं आपण म्हणू शकतो. काय म्हणायचं? थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक, एवढंच म्हणा. काय म्हणा? थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक, बस एवढंच म्हणायचं. बाकी तुम्हाला काही म्हणायचं नाही, म्हणजे नाही. फक्त थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक, एवढंच तुम्हाला इथे म्हणायचं आहे. ओके. कशावर विश्वास ठेवणारे? थेऊर. कारण थेऊर तुम्हाला माहिती आहे अष्टविनायकापैकी एक आहे थेऊर. अष्टविनायक आहेत, त्यापैकी थेऊर हा गणपती पुण्यामध्ये आहे, अष्टविनायकापैकी एक. ओके. तर तुम्हाला एवढंच लक्ष ठेवायचं, थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे लोक, आणि त्यावर आलेले PIQ इथे पाहू शकता. आणि त्याचा अपोजिट पण आपण तिथंच ॲड केलेलं आहे त्याच्या अगोदर. हे बघा, अशी रचना तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तो प्रश्न आणि त्याचा अपोजिट तिथेच. हे बघा, अथेइस्ट. थेइस्टचा अर्थ होतो वन हू नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला म्हणतात अथेइस्ट. तर याचे पण प्रश्न आपण पाहिले. टॅक्स असिस्टंट 17ला आलता, टॅक्स असिस्टंट 15ला आलता. याचे पण 2 प्रश्न आपण इथे घेतलेले, म्हणजे अथेइस्टचे 2 घेतलेत, थेइस्टचे 2 घेतलेत. त्याच्यामुळं असे आपले PDFची रचना आहे. बघा, तुम्हाला आवडत असेल तर 8421 संपर्क करा आणि PDF परचेस करा. मी नाही म्हणत की तुम्हाला पण अशा ट्रिक्स जमणार नाहीत, तुम्हालाही जमतील. मी असं म्हणत नाही की तुम्हाला जमणार नाहीत. मात्र जर परीक्षा जवळ आलेली असेल तर तुम्ही ट्रिक्स करत बसणार का ज्याने आयतं बनवले ते वाचत बसणार? बेटर कोणतं आहे? स्वतः त्या ट्रिक्स बनवण्यासाठी वेळ घालणं बेटर आहे की एखाद्यानं बनवल्यात बाबा एवढ्या भारी, त्या डायरेक्ट थोडेसे पैसे देऊन परचेस करणं, हे बेटर आहे? बघा, दोन्हीपैकी कोणतं बेटर तुम्हाला वाटते ते तुम्ही विचार करा. कारण तुम्ही माझ्यापेक्षाही छान ट्रिक्स बनवणार, त्यात काय विषय नाही. मी तुम्हाला असं म्हणत नाही की माझ्याच ट्रिक्स लय चांगल्या, तुम्हाला काय बनवता येत नाही, असं नाही तसं नाही, असं नाही म्हणत मी. तुम्ही माझ्यापेक्षाही छान बनवू शकता, त्याचा विषय नाही. पण वेळ आहे का तुमच्याकडं? परीक्षा जर 1-2 महिन्यावर आली असेल तर तुम्ही ट्रिक्स जर बनवत बसाल तर संपूर्ण वेळ तुम्हाला त्याच्यासाठीच द्यावा लागणार. मग तुम्ही दुसऱ्या विषयाचा अभ्यास कधी करणार? मराठी कधी करणार? GSमध्ये तुम्हाला आता कम्प्युटर आहे, पर्यावरण आहे, माहिती अधिकार अधिनियम आहे, सायन्स आहे, क्वालिटी आहे, गणित आहेत. हेच जर करत बसाल, तुम्ही याला ट्रिक्स लावत बसाल तर तुम्ही दुसऱ्या विषयाचा अभ्यास कधी करणार? त्यामुळे एखाद्यानं आपल्यासाठी एवढी मेहनत घेऊन ठेवलेली असाल ऑलरेडी, तर एक थोडेसे पैसे परचेस करून तुम्ही हे PDF परचेस करू शकता, काय अडचण आहे. कारण मेन्सला गेल्यावर रिस्क घ्यायचं काम नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस 7,000+ जागा असूनही मेन्सचा कट ऑफ किती गेलेला आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तेवढे तुम्ही शहाणे आहात. स्पर्धा परीक्षा करतात म्हणजे तुम्हाला तेवढी अक्कल आहे. ओके. तर आपल्याकडे एवढेच नाही तर आपल्याकडे सायन्सची पण पेड PDF आहे, ज्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र संपूर्ण कव्हर केलेले आहे. तसेच क्वालिटी आर्टिकल्सची पण ट्रिक्स आहे, ज्यामध्ये आपण 368ला 68 संपूर्ण आर्टिकल्स ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचं ते कव्हर केलेलं आहे. ग्रुप Bला जेवढे काय आर्टिकल्सवर प्रश्न आले होते क्वालिटीचे, तसेच ह्याच ग्रुप C प्रीला जेवढे काय आले होते 7 ते 8 प्रश्न संपूर्ण आपल्या ट्रिक्स PDFमधून आलेले आहेत. एकही त्याच्या बाहेर गेलेलं नाही. संपूर्ण आर्टिकल्सचे आपण ट्रिक्सचं पेड PDF बनवलेली. त्याचा पण डेमो पाहायचा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल MPC ऑर ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं तुम्ही हे पाहू शकता, डेमो पाहू शकता. ओके. तर अशा आपल्या खतरनाक ट्रिक्स आहेत, तुम्ही पेड PDF परचेस करू शकता. तसेच माहिती अधिकार अधिनियम आणि लोकसेवा हक्क अधिनियम बघा, माहिती अधिकार अधिनियमचे 31 आर्टिकल्स आणि लोकसेवा हक्क अधिनियमचे 30 आर्टिकल्स, याच्या पण आपण ट्रिक्सचं पेड PDF बनवलेले आहे. संपूर्ण डेमो तुम्हाला टेलिग्रामवर पाहायला मिळेल. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.